हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एनसीआरटीच्या सिरीजमध्ये. एनसीआरटी जॉग्राफी आपण डिस्कस करत होतो, ज्यामधलं आपलं पहिलं लेक्चर आपण काल डिस्कस केलेलं आहे, ज्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 2 जो होता तो आपण डिटेलमध्ये डिस्कस केला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करतो की चॅप्टर नंबर 3 जो आहे 11th एनसीआरटी जॉग्राफीचा तो आपण डिस्कस करतोय. आय गेस तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आवडले असतील किंवा तुम्हाला वाटले ते इम्पॉर्टंट आहे. या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बरेच महत्त्वाचे पॉईंट्स बघायला मिळतील की ज्यांच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईनच्या एक्झामला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओ लगेच सुरुवात करूया आपण, ठीक आहे ना. सेकंड चॅप्टर जो आहे आपला, सॉरी थर्ड चॅप्टर, ऍक्च्युअली आपला सिक्वेन्स सेकंड चॅप्टर असेल, पण आपल्याला माहिती आहे की फर्स्ट चॅप्टर आपण स्किप केला तरी आपल्याला आवश्यकता नव्हती, त्यामुळे हा थर्ड चॅप्टर आहे, पण व्हिडिओ मध्ये तुमचे सेकंड चॅप्टर असेल, ठीक आहे ना. चॅप्टरचं नाव आहे आपल्या इंटेरियर ऑफ द अर्थ. हे चॅप्टरचं नाव आहे, म्हणजे पृथ्वीचा अंतरंग ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे ना. आणि त्याच्याविषयी फक्त आपण की माहिती घेणार आहे. पहिला पॉईंट तुमचा की सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द इंटेरियर, म्हणजे काय तर पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्या अंतरंगाविषयी माहिती मिळवण्याची काही की सोर्सेस काय, साधनं काय. कारण का आपण बघतोय की अगदी अवकाशाचा विचार केला तर आपण अगदी नेपच्यून पर्यंत जाऊन पोहोचलो, अगदी आपण सूर्यापर्यंत जाऊन पोहोचलो, इतक्या लांबपर्यंत पोहोचलो, पण नेमकं पृथ्वीच्या आतमध्ये काय हे शोधणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्या काही कंडिशन्स आहेत बघतो आपण की पृथ्वीच्या आतमध्ये असणारं टेम्परेचर, प्रेशर, या गोष्टींमुळे बघतो आपण की आतल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना शोधणं किंवा त्यांचं स्ट्रक्चर समजून घेणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यामुळे मग हे समजून घेण्याचे काही सोर्सेस आहेत, ठीक आहे ना. आता इथं आपण लिहिलेलं आहे की द अर्थ रेडियस इज 6370 किलोमीटर. सो ही फॅक्ट लक्षात ठेवा की पृथ्वीची जी रेडियस आहे, रेडियस म्हणजे कळते ना, त्रिज्या म्हणतो आपण त्याला, त्रिज्या जी आहे ती 6370 किलोमीटर आहे. आणि आपण काय फार आतपर्यंत पृथ्वीमध्ये जाऊ शकलो नाही. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरचा सगळ्यात जो डीपेस्ट पॉईंट आहे, सगळ्यात जो खोल पॉईंट आहे, तो म्हणतो की तो म्हणजे तुमच्या पॅसिफिक सी मधला मरियाना गर्त आहे. आणि त्या मरियाना ट्रेंचची जी खोली आहे ती किती आहे, ती जवळपास 11 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि बघतो आपण की पृथ्वीचा रेडियस किती आहे तर 6370 किलोमीटर. त्यामुळे फार काही खोलापर्यंतची माहिती आपल्याला पृथ्वीविषयीची नाही, ठीक आहे ना. पुढे आपण काही गोष्टी डिस्कस करू. आपण हे जे सोर्सेस आहेत पृथ्वीच्या अंतरंगाच्या माहिती संदर्भातले, हे सोर्सेस दोन प्रकारचे असतील, लक्षात घ्या. पहिला प्रकार आपण म्हणतोय तुमचा तो म्हणजे की डायरेक्ट सोर्सेस. पुढचा तो येतो आपण काय करू की नेक्स्ट स्लाइड बघू आपण, त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट सोर्सेस. समजते काय बोलतो कळते की पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्या अंतरंगाविषयीची माहिती मिळवण्याची जी सोर्सेस आहेत, जे साधन आहेत, त्यांना आपण दोन भागात डिवाइड केलेत. पहिलं तुमचं कोणतं आहे तर डायरेक्ट सोर्सेस म्हणजे प्रत्यक्ष साधनं, दुसरे तुमचे इनडायरेक्ट सोर्सेस म्हणजे अप्रत्यक्ष साधनं. मग या डायरेक्ट सोर्सेस मध्ये काय काय ते बघा. द मोस्ट इझिली अवेलेबल सॉलिड अर्थ मटेरियल इज सरफेस रॉक or the rocks we get from mining areas. Gold mines in South Africa are as deep as 3.3 to 4 किलोमीटर. एवढे तुम्हाला सोपे. म्हणजे काय की पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळण्याचा सगळ्यात बेस्ट सोर्स कोणता आहे तर सरफेस वरती सापडणारे दगड. सो आपण असं अज्युम करतोय की ज्या प्रकारचे दगड, ज्या प्रकारची माती तुम्हाला पृथ्वीच्या सरफेस वरती म्हणजे पृष्ठभागावरती सापडते, अगदी त्याच प्रकारचे गोष्टी तुम्हाला काय सापडतील की पृथ्वीच्या अंतरंगात पण सापडतील. आपला अज्युम्पशन आहे. दुसरा सोर्स काय म्हणतो आपण तुमचं की ज्या माइन्स आहेत म्हणजे ज्या खाणी आहेत. कारण का खाणी खणत असताना बघतो आपण की फार आतमध्ये डीप आपण खाणी खणतो. आपल्याला माहिती असणारी सर्वात डीप किंवा सर्वात खोल खाण कोणती आहे तर ती साऊथ आफ्रिकेमध्ये बघतो आपण की गोल्ड माइन आहे, म्हणजे सोन्याची खाण आहे, जिची देखील खोली किती आहे फार फार तर फक्त 3 ते 4 किलोमीटर तुमची. सो हा तुमचा काय की पहिला बेसिक ज्याला आपण की डायरेक्ट सोर्स असेल पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवण्याचा. दुसरं बघतो आपण की डीप ओशन्स ड्रिलिंग प्रोजेक्ट, हा एक प्रोजेक्टचं नाव आहे, ज्यामध्ये काय करतो आपण की कारण का स्ट्रक्चर आपण बघायला गेलो तर हे जे अर्थचं क्रस्ट असेल त्याचा पुढे आपण डिस्कस करू तुमची, ठीक आहे ना. तर हे अर्थचं क्रस्ट स्ट्रक्चर तुमचं असं असेल. हा जो भाग आहे हा लँडचा भाग आहे, म्हणजे जमिनीचा भाग आहे. इथं तुम्हाला खाली जाताना काय की फार जास्त त्रास होईल कारण ह्याची जाडी फार जास्त आहे. पण इथे बघतो आपण की हा तुमचा काय की समुद्राचा भाग तुमचा असेल. तर समुद्र भाग असेल तुमचा, याच्यामध्ये ड्रिल जर केलं तुम्ही अजून जास्त खोली पण पोहोचू शकताय. अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट, जे देखील पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची काही की डायरेक्ट इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात, ठीक आहे ना. इथं आपण एक नाव दिलं बघा, द डीपेस्ट ड्रिल ऍट कोला. लक्षात ठेवा, इन आर्टिक ओशन हॅज सो फार रीच्ड अ डेप्थ ऑफ 12 किलोमीटर. म्हणजे आपण जे डिस्कशन केलं तुमचं की जे डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट आहेत त्याच्या अंतर्गत होतो की हा एक प्रोजेक्ट तुमचा कोणता कोला नावाचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्या अंतर्गत बघतो आपण की जो आर्क्टिक ओशन आहे त्या आर्क्टिक ओशन मध्ये आपण काय केलं की जवळपास 12 किलोमीटरचं काही की ट्रेन जे आहे ते आपण ड्रिल केले. खाली बघतो आपण volcanic eruptions forms another source of obtaining direct information. volcanic eruption म्हणजे कळते ना, जे ज्वालामुखी आहेत. आता आपल्याला माहिती असायला पाहिजे
की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपण जे ज्वालामुखी बघतोय, ठीक आहे ना, तर त्या ज्वालामुखीमध्ये येणारं जे मटेरियल आहे, म्हणजे काय, ज्वालामुखीतनं बाहेर पडणारं तुमचं जे मटेरियल आहे, ज्याला आपण काय म्हणतो की लावा म्हणतो आपण, हा लावा आलाय कुठून, तर हा पृथ्वीच्या गर्भातून आलाय किंवा पृथ्वीच्या तुमच्या आतल्या भागातून आलाय. त्यामुळं त्या लावाचं ऑब्झर्वेशन करून त्याच्यामधले केमिकल कॉम्पोजिशनचं ऑब्झर्वेशन करून देखील आपल्याला काय मिळते की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असल्याची माहिती मिळते. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढचा सेकंड टाइप जो आहे तो म्हणजे की इनडायरेक्ट सोर्सेस. आता आपण डायरेक्ट सोर्स विषयी बघितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे दगड असतील किंवा माइन्स असतील किंवा डीप ओशन ड्रिलिंग तुमचे ट्रेंच असतील किंवा व्होल्कॅनिक इरप्शन्स असतील, हे तुमचे काय आहेत की डायरेक्ट सोर्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. तसे इनडायरेक्ट सोर्सेसचे एक्झाम्पल काय काय बघा तुमच्या, बघा, अनालिसिस ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर इनडायरेक्टली प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द इंटेरियर. म्हणजे काय, द्रव्य किंवा ज्याला मॅटर म्हणतो आपण तुमचं, त्या मॅटरच्या प्रॉपर्टीज अनालाइज करून, कुठल्या मॅटर, तर साधारणतः बघतो आपण की तेच की खाली आपण काय एक्झाम्पल्स बघू तुमचे की त्याचा नेमका अर्थ काय होतो तुमचा, ठीक आहे ना. सो मॅटरच्या प्रॉपर्टीज अनालाइज करून आपण काय अंदाज बांधतो. ठीक आहे ना. मॅटरच्या प्रॉपर्टीज म्हणजे काय की आपण जनरली सायन्स मध्ये शिकतो की मॅटरच्या 3 अवस्था असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस तुमचे, ठीक आहे ना. आणि आपल्याला माहिती आहे की कधी सॉलिडचं रूपांतर गॅसमध्ये होते किंवा कधी गॅस रूपांतर तुमच्या लिक्विडमध्ये होते किंवा हे जे काही गोष्टी आहेत तुमच्या रूपांतराच्या, यासाठी कुठल्या कंडिशन्स आवश्यक आहेत, ठीक आहे ना, कुठल्या कंडिशन तुमच्या गरजेत, याचा एक अंदाज बांधून आपण काय करतो की तुमच्या साधारणतः पृथ्वीच्या तुमच्या कोरमध्ये किंवा तुमच्या गर्भामध्ये कुठल्या प्रकारचं मटेरियल असू शकते याचा आपण काय करतो की एक अंदाज बांधतोय तुमचा, ठीक आहे ना. बाकीची काही आपल्याला फारशी आवश्यकता नाहीये. सायंटिस्ट हॅव एस्टिमेटेड द व्हॅल्यूज ऑफ टेम्परेचर, प्रेशर अँड द डेन्सिटी ऑफ मटेरियल्स ऍट डिफरंट डेप्थ्स. आता हे जे आपण म्हणतो तुमच्या की मॅटरच्या काही म्हणू आपण तुमच्या की प्रॉपर्टीज, कुठल्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण तुमच्या साधारणतः मॅटरच्या टेम्परेचर, त्यानंतर प्रेशर आणि त्यानंतर डेन्सिटी, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत की कुठल्या प्रेशरला मॅटर कुठल्या स्टेटला असतं, कुठल्या टेम्परेचरला मॅटर कुठल्या स्टेटला असतं, ठीक आहे ना. अशा प्रकारच्या प्रॉपर्टीचा अंदाज लावून आपण काय सांगू शकतोय की कुठं कुठल्या प्रकारचं मटेरियल प्रेझेंट आहे. आपण ऐकतो ना कधी बऱ्याच वेळेला की जो पृथ्वीचा कोर आहे, गाभा ज्याला म्हणतो आपण, त्या गाभ्याचा काही भाग जो आहे तो सेमी लिक्विड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. कसा, सेमी लिक्विड. सेमी लिक्विड म्हणजे ना की निम्मा लिक्विड निम्मा काय की सॉलिड रूपात तुमच्या असेल. सो हे सांगितलं कसं आपण प्रामुख्याने याच प्रॉपर्टीच्या बघतो आपण, कोणत्या प्रॉपर्टी तुमच्या टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, या प्रॉपर्टीज वरून आपण काय करतो की ते अंदाज लावतो. कोण तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये, लक्षात घ्या. पृथ्वीच्या कोर पर्यंत कोणीही पोहोचलेलं नाही, हे फक्त अंदाज आहेत. पण ह्या अंदाज आपण लावले कशावरून, तर ज्या मॅटरच्या प्रॉपर्टीज आहेत त्या मॅटरच्या प्रॉपर्टीज वरून आपण काय केली की हे अंदाज लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण, अनदर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आर द मिटिओर्स दॅट at times reach the earth. मिटिओर्स म्हणजे कळते ना उल्का, लक्षात घ्या, ठीक आहे ना. तुम्हाला की उल्का म्हणजे कळते ना की आउटर स्पेस मध्ये म्हणजे अवकाशामध्ये बघतो आपण की काही मोठे दगड जे पृथ्वीच्या भोवती किंवा तुमच्या इतर ग्रहांच्या भोवती फिरतायत, ते जर चुकून पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आले, पृथ्वी त्यांना खेचून घेते आतमध्ये, आणि खेचून घेतल्यानंतर बघतो आपण की ते जे उल्का आहेत दगड तुमचे, ते पृथ्वीवरती येऊन आदळतात. आपल्या बुलढाण्यामध्ये तयार झालेलं तुमचं जे काही लोणार सरोवर आहे ते त्याच एक्झाम्पल आहे की एक अशा प्रकारचा दगडून धडकला आणि त्या दगडाने काही पृथ्वीवर एक गड्ढा तयार केला आणि त्या गड्ड्यात बघतोय आपण की पाणी भरून ते सरोवर तयार झालं. सो असा जो उल्का येतोय किंवा दगड जो येतोय त्याचं मटेरियल कॉम्पोजिशन काय, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे खडक आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काय की केमिकल कॉम्पोजिशन आहे, याच्यावरून देखील आपण काय करू शकतो की पृथ्वीच्या अंतरंगाचा अंदाज लावू शकतो. आता तुम्हाला की हे कसं काय शक्य आहे, बाहेर न आउटर स्पेस वरनं आलेल्या दगडाचा अभ्यास करून तुम्हाला पृथ्वीच्या कोरची माहिती कशी काय मिळणार. लक्षात घ्या, आपण काल डिस्कशन केलं होतं की पृथ्वी असेल, इतर सगळे उपग्रह असतील किंवा तुमच्या आपल्या सोलार सिस्टम मध्ये फिरणार तुमचे काही उल्का असतील, त्याला आपण मिटिओर्स म्हणतोय, या सगळ्यांच्या निर्मिती मागं एकच प्रकारचं काही की मटेरियल जे आहे ते इन्व्हॉल्व्ह होतं, जे आपण काल डिस्कशन केलं होतं. त्यामुळे सगळ्यांच्या मध्ये असणारं मटेरियल कॉम्पोजिशन कसं आहे की सेमच आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे मिटिओर्स आहेत हे देखील इनडायरेक्ट सोर्स आहेत, डायरेक्ट नाहीत पण काय की ते इनडायरेक्ट सोर्स आहेत. आपण फक्त असं अज्युम करू शकतोय की जर या मिटिओर मध्ये या प्रकारचं काय की कॉम्पोजिशन आहे तर मे बी पृथ्वीच्या कोर मध्ये पण काय असेल की अशाच प्रकारचं कॉम्पोजिशन असू शकतं, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे होतोय आपण, द अदर इनडायरेक्ट सोर्सेस इन्क्लूड ग्रॅव्हिटेशन, मॅग्नेटिक फील्ड अँड सेस्मिक ऍक्टिव्हिटी. लक्षात घ्या, एक्झामला काय होईल फार तर आपल्या तुम्हाला सरळ प्रश्न टाकतील काय की पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवण्याचे खालीलपैकी कोणते अप्रत्यक्ष काय आहेत की सोर्सेस आहेत.
तर आपल्याला त्यावेळी माहिती असलं पाहिजे. पहिलं म्हणजे तुमच्या मॅटरच्या प्रॉपर्टीज, नेक्स्ट म्हणून आपण तुमच्या की टेम्परेचर, प्रेशर आणि डेन्सिटी या तुमच्या मॅटरच्या प्रॉपर्टीज. त्यानंतर म्हणतो आपण तुमच्या की जे मिटिओर्स आहेत किंवा जे उल्का आहेत त्यांचा अभ्यास. नंतर आपण बघतो तुमचे की इथं पण आपण काय मुद्दे डिस्कस केले तुमचे कोण कोण आहे तुमचे. पहिला आहे तुमचे ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय तुमचं क्षेत्र. त्यानंतर तुमचं सेस्मिक ऍक्टिव्हिटी म्हणजेच भूकंपाच्या ऍक्टिव्हिटी तुमच्या. हे देखील काय आहेत, हे इनडायरेक्ट सोर्सेस आहेत. त्यामुळे थोडस गफलत करायची नाही. डायरेक्ट सोर्सेस कोणते आणि इनडायरेक्ट सोर्सेस कोणते हे आपल्याला क्लिअर कट काही की माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण द ग्रॅव्हिटेशन फोर्स जी इज नॉट द सेम ऍट डिफरंट लॅटिट्यूड्स ऑन द सरफेस. इट इज ग्रेटर नियर द पोल्स अँड लेस ऍट द इक्वेटर. आता ही थोडीशी सायंटिफिक फॅक्टर माहिती असावी की जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो आपण बघतोय की पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी कसा नाही की सारखा नाहीये. आपल्याला माहिती की तो जे पोल्स आहेत ठीक आहे ना, त्या पोलच्या ठिकाणी थोडासा जास्त येतो. आणि आपण बघतोय की जो इक्वेटरचा पार्ट आहे, आता पोल आणि इक्वेटर तुम्हाला माहिती असते मे बी, जर असं पृथ्वी आपण म्हटलो तर हा जो सगळ्यात लांब रेषा असते काय म्हणतो आपण की इक्वेटर, ठीक आहे ना, विषुववृत्त. आणि पोल म्हणजे कळते ना, हे तुमचे दोन पोल, साऊथ पोल आणि तुमचे नॉर्थ पोल. तर साऊथ पोल नॉर्थ पोल बघतो आपण तुमच्या काय असेल तर हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो जास्त असेल थोडासा, आणि इक्वेटर तुमचे असेल थोडासा तो कमी असेल. लक्षात ठेवा, फॅक्ट माहिती असेल तुमची. ठीक आहे ना. इथं एक टर्म आहे, आता खरं तर याचा काही संबंधित येत नाही पण ही टर्म महत्वाची म्हणून मी घेतली. तर टर्म कोणते बघा इथे लिहिली आपण, तर म्हणजे आपण ग्रॅव्हिटी अनोमली. टर्म काय, ग्रॅव्हिटी अनोमली. टर्म महत्वाची आहे म्हणून हा पार्ट मी इथे घेतलेला आहे. अदरवाईज या टॉपिकची म्हणजे पॉईंटची तसा काय डायरेक्ट संबंध तुमचा येत नाही. काय टर्म आहे बघा, द ग्रॅव्हिटी व्हॅल्यूज also differ according to the mass of material. आहे संबंधित पण तसा संबंध तुमच्या येते. कळते गुरुत्वाकर्षणाची जी काही ज्याला म्हणजे व्हॅल्यू जी आहे, मॅग्निट्यूड जी आहे, ती काय करते, ती बदलू शकते. कशानुसार, तर मास ऑफ मटेरियल म्हणजे जे मटेरियल आहे त्या मटेरियलच्या वस्तुमानानुसार. ठीक आहे. पुढे बघतो आपण द अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ मटेरियल विदिन द अर्थ इन्फ्लुएन्सेस दिस व्हॅल्यू. कळते, मी वरती रिपीट करतो. द अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ मटेरियल विदिन द अर्थ इन्फ्लुएन्सेस दिस व्हॅल्यू. म्हणजेच काय, पृथ्वीमध्ये ही जी काही मास व्हॅल्यू आहे ती देखील काय झाली की अनइवन आहे. अनइवन म्हणजे एक सारख्या प्रमाणात काही की तुमच्या डिस्ट्रीब्यूट झालेली नाहीये. म्हणून काय होते, तर पृथ्वीवरचं तुमचे जे ग्रॅव्हिटेशनल ज्याला की व्हॅल्यू जी आहे, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला कमी जास्त प्रमाणात बघायला मिळते. आणि मग पुढे म्हटलं बघा, द रीडिंग ऑफ द ग्रॅव्हिटी ऍट डिफरंट प्लेसेस इज इन्फ्लुएन्स्ड बाय मेनी अदर फॅक्टर्स. म्हणजे पुन्हा तेच की पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी असणारी ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू, ती जी व्हॅल्यू आहे त्याला इतरही अनेक फॅक्टर्स काय करतात की इन्फ्लुएन्स करतात, म्हणजे त्याच्यावरती प्रभाव टाकतात. एक तर काय बनवतो तुमच्या, एक तर पृथ्वीवरती जे मास आहे ते मास तुमचं काय झाले की अनइवन डिस्ट्रीब्यूट झालंय, तर त्यामुळे पण बघतो तुमच्या काय होते की ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू मध्ये फरक पडतोय. दुसरं आपण म्हणतो की याच्या व्यतिरिक्त अजूनही काही बरेच फॅक्टर्स आहेत जे काय करतायत की त्या ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूवरती इम्पॅक्ट करतायत तुमचे. ठीक आहे ना. आणि मग पुढे म्हटलं आपण की हा सच अ डिफरन्स इज कॉल्ड ग्रॅव्हिटी अनोमली. सो मुद्दा आपला तोच तुमचा होता की ग्रॅव्हिटी अनोमली म्हणजे काय, तर पृथ्वीवरती बघतो आपण की सर्व ठिकाणी असणारं जे ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू जी आहे ती सारखी नाही, त्याच्यामध्ये काय की डिफरन्स आहे. आणि हा ग्रॅव्हिटेशनच्या व्हॅल्यू मध्ये असणारा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटी अनोमली म्हणतोय आपण. आय गेस तुम्हाला कळलं असेल. टर्म जरी चुकून विचारली तर आपल्याला ती माहिती असावी की ग्रॅव्हिटी अनोमली म्हणजे काय, तर पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनची तुमच्या व्हॅल्यू कशा आहे की वेगवेगळे आहे, त्याच्यामध्ये असणारा हा जो डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटी अनोमली. आणि ग्रॅव्हिटी अनोमली क्रिएट कशामुळे तुमचे होते, तर पहिली गोष्ट म्हणजे तर पृथ्वीवरती जे मास बघतोय आपण, वस्तुमान जे म्हणतोय आपण, ते सारख्या प्रमाणात काही की डिस्ट्रीब्यूट झालेलं नाहीये. दुसरं इतरही काही फॅक्टर्स आहेत जे काय करतील तुमच्या या ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूवरती काय करतील की इम्पॅक्ट करतील. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण याची काय, ठीक आहे, इथं म्हणजे बघा फक्त मॅग्नेटिक सर्वेज also provide information about the distribution of magnetic materials in the crustal portion and thus provide information about the distribution of materials in this part. So हा एक सर्वे कुठला, मॅग्नेटिक सर्वे. ठीक आहे ना. या सर्वेमुळे काय होते, तर पृथ्वीवरती तुमच्या काय झालंय की कशा प्रकारे मॅग्नेटिक मटेरियल डिस्ट्रीब्यूट झाले याचा तुम्हाला काय मिळतो की अंदाज मिळतो. आणि त्यानंतर काय करतो तुमचं की कुठल्या भागामध्ये कुठल्या प्रकारचं मटेरियल असू शकते याचं काय मिळतं तुम्हाला एक इनडायरेक्टली अंदाज मिळतो तुमचा. ठीक आहे, असं लक्षात ठेवतो. शेवटचं बघतो आपण की सेस्मिक
ऍक्टिव्हिटी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स. म्हणजे हे जे आपण इनडायरेक्ट सोर्सेस बघतोय त्या 3 मेन तुमचे इनडायरेक्ट सोर्सेस तुमचे. इथं आपण एक तुमचा पहिलं तुमचा कोणता होता तुमचा मॅटरच्या प्रॉपर्टीज तुमच्या, ठीक आहे ना, हा एक बघितला आपण तुमच्या. पण याच्या व्यतिरिक्त आपण तुमचे की 3 मेजर सोर्स तुमचे कुठले कुठले, ग्रॅव्हिटेशन, मॅग्नेटिक फील्ड आणि सेस्मिक ऍक्टिव्हिटी. या सगळ्यांच्या मध्ये बघतो आपण की सेस्मिक ऍक्टिव्हिटी म्हणजे भूकंपाच्या ऍक्टिव्हिटी जे आहेत ना त्या सगळ्यात काय आहेत की महत्वाचा सोर्स आहे. कशाचा? तर ही पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची माहिती मिळण्याचा. पण कुठल्या प्रकारचा सोर्स आहे तो इनडायरेक्ट प्रकारचा, अप्रत्यक्ष प्रकारचा काही की सोर्स आहे. आपण पुढे जाऊ. येस, अर्थक्वेक्स, ठीक आहे ना, त्यांच्याविषयी आपण थोडक्यात काय करू माहिती घेऊ तुमच्या, ठीक आहे ना. द स्टडी ऑफ सेस्मिक वेव्स प्रोव्हाइड्स अ कम्प्लीट पिक्चर ऑफ द लेयर्ड इंटिरियर. म्हणजे काय? पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट, सेस्मिक वेव्ह जे आहेत, सेस्मिक वेव्ह म्हणजे काय ना, भूकंपाच्या लहरी. भूकंपाच्या लहरी का म्हणतो आपण ते पुढे आपण त्याचं डिस्कशन करू तुमचं, ठीक आहे ना. पण ज्या भूकंपाच्या लहरी आहेत त्या भूकंपाच्या लहरीमुळे एक गोष्ट क्लिअर झाली, काय? तर पृथ्वीचं अंतरंग जे इंटेरियर जे आहे ते लेयर्ड फॉर्मॅटचं आहे. लेयर म्हणजे कळते ना, त्याच्या काय की एकमेकांच्या वरती थर आहेत तुमचे. हा पहिला आणि सर्वात महत्वाचा पार्ट आपल्याला कशामुळे समजला? तर या भूकंपांच्या लहरीमुळे, ठीक आहे ना. वाय डज द अर्थ शेक? म्हणजे साधारण बघतो आपण की भूकंप होतोय म्हणजे काय होतंय, तर पृथ्वी हलते, पृथ्वीवरती शेकिंग होते. कशामुळे होते ते? द रिलीज ऑफ एनर्जी ऑकर्स अलॉंग अ फॉल्ट. लक्षात घ्या, मेजर रिझन, फक्त बेसिक रिझन तुमच्या की भूकंप होण्याचं सर्वात बेसिक कारण कोणतं आहे? तर फॉल्ट. फॉल्ट म्हणजे काय ना, भेग. फॉल्ट म्हणजे काय? तर भेग. लक्षात घ्या, ठीक आहे ना. तर जिथं कुठं क्रॅक असतील, भेगा असतील, कशामध्ये? पृथ्वीच्या क्रस्टला, पृथ्वीच्या मॅन्टलला, ते काय पार्ट पुढे आपण डिस्कस करू, ठीक आहे ना. सो अशा भागांना असलेल्या काय म्हणलो आपण तुमच्या फॉल्टमुळं, तुमच्या काही की क्रॅकमुळं काय होतंय की एनर्जी त्यातून बाहेर फेकली जाते, जी की तुमच्या पृथ्वीच्या आतमध्ये केंद्रक असेल, मॅन्टलचा पार्ट तुमचा असेल, इथं काही ऊर्जा साठलेली आहे आणि त्या ऊर्जेला बाहेर पडण्यासाठी ती मार्ग शोधते. आणि तो मार्ग तिला कुठे मिळतोय? तर या फॉल्टच्या ठिकाणी मिळतोय, क्रॅकच्या ठिकाणी मिळतोय. आणि या क्रॅक मधून ज्यावेळेस तुमची काय करते की ऊर्जा बाहेर यायचा प्रयत्न करते, ठीक आहे ना. आणि ही येताना बघतो ऑब्विसली ऊर्जा आहे ती बाहेर येताना काय करते, थोडीशी हलचल निर्माण करते आणि त्या हालचालीमुळेच काय होते की तुमची पृथ्वी शेक करते आणि त्यालाच काय म्हणतो आपण की भूकंप म्हणतो, ठीक आहे ना. बाकीची काय आपल्याला फारशी आवश्यकता नाही, ठीक आहे ना. पुढे बघा, हे 2 पॉईंट मात्र मी जे अंडरलाईन केले तुमचे फार महत्वाचे. त्याच्यावरती डायरेक्टली एक फॅक्च्युअल क्वेश्चन जो आहे तो फॉर्म होऊ शकतो. काय बघा पॉईंट तुमचा? द पॉइंट वेअर द एनर्जी इज रिलीज्ड इज कॉल्ड द फोकस. फार महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. कळते ना. या फॉल्ट मधून बघतोय आपण, मग मी परत रिपीट करतो. द पॉइंट वेअर द एनर्जी इज रिलीज्ड इज कॉल्ड द फोकस. म्हणजे आतमध्ये पृथ्वीच्या अंतरंगामध्ये एक पॉइंट असेल, एक क्रॅक असेल, ज्या क्रॅक मधनं ऍक्च्युअली काय की तुमची ऊर्जा बाहेर पडणार आहे, त्या पॉइंटला आपण काय म्हणतोय की फोकस म्हणतोय, ठीक आहे ना. ऑफ एन अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंपाचा तुमच्या काय असेल की तो फोकस म्हणजे भूकंपाचा मेन मुख्य बिंदू ज्याला म्हणतो आपण तुमचं, ठीक आहे ना. आता मला करेक्ट मराठी शब्द आठवत नाही, तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकताय की फोकसला आपण काय करतो मराठीमध्ये काय म्हणू शकतो. फोकस कशाचा? अर्थक्वेकचा फोकस तुमचं, ठीक आहे ना. पुढं अल्टरनेटिव्हली इट इज कॉल्ड हायपोसेंटर. हे पण लक्षात ठेवा बघा, जिथून एनर्जी बाहेर पडते त्या एनर्जी बाहेर पडणाऱ्या पॉइंटला काय म्हणतो आपण? फोकस म्हणतो आपण. कसली एनर्जी? तर अर्थक्वेकची एनर्जी, भूकंपाची एनर्जी, ठीक आहे ना. याला दुसरं नाव काय तुमचं? तर हायपोसेंटर तुमचं. दोन्ही नावं काय करा की इथं लक्षात ठेवा. खाली बघतोय आपण, पुढे अजून एक महत्वाचा पॉईंट तुमचा. द पॉइंट ऑन द सरफेस नियरेस्ट टू द फोकस इज कॉल्ड एपिसेंटर. इट इज the first one to experience the waves. It is a point directly above the focus. फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाचे दोन्ही पॉइंट आहेत. मी परत रिपीट करतो, ठीक आहे ना. थोडंसं आपण स्लाइड काय करू की इथं ते पॉइंट डिस्कस करू आपण. समजा ही आपली पृथ्वी आहे, ठीक आहे. आणि मग आपण घ्या पृथ्वीच्या काही लेयर्स आहेत. आता मी सगळ्या लेयर्स आताच घेत नाही, पुढे आपण ते ह्या काही लेयर्स आहेत तुमचे, ठीक आहे ना. तुमच्या या लेअर मध्ये इथं कुठेतरी पॉइंट आहे, इथं क्रॅक आहे समजू आपण, ठीक आहे ना. इथं क्रॅक आहे. हा करतो बघतो आपण की 3D मध्ये डायग्राम इमेजिन करा. हा सरफेस आहे जिथं आपण राहतोय, हा थोडासा आतला लेअर आहे, ठीक आहे ना. सो इथं तो पॉइंट आहे, क्रॅकचा पॉइंट आहे, जिथनं काय झालं की ऊर्जा जी आहे ती काय झाली की रिलीज झाली, बाहेर पडली. समजते? हा आत आहे, जमिनीच्या आतमध्ये पॉइंट आहे, ठीक आहे ना. सो जमिनीच्या आतमध्ये असणाऱ्या ह्या पॉइंटला काय म्हणतोय आपण? फोकस म्हणतोय. की जिथून काय झालं तुमच्या भूकंपाची ऊर्जा बाहेर पडते. बाहेर म्हणजे काय की सरफेसवरती येत नाहीये, तिथून काय की तुमच्याला रिलीज, त्याला वाट मिळते तुमची बाहेर पडण्याची, ठीक आहे ना. फोकस काय म्हणतो आपण तुमचं? तर हायपोसेंटर म्हणलो आपण त्याला, ठीक आहे.
आणि मग पुढे व्याख्या काय म्हणलं आपण तुमच्या, द पॉइंट ऑन द सरफेस नियरेस्ट टू द फोकस इज कॉल्ड द एपिसेंटर. म्हणजे काय, अगदी इथून सरफेसचा सर्वात जवळचा जो पॉइंट असेल, आता ऑब्व्हियसली इथं तुमचा काय की हायपोसेंटर फोकस तुमचा असेल, तर हा पॉइंट तुमचा काय की हायपोसेंटर लांब आहे, हा पण लांब आहे तुमचा, ठीक आहे ना. सो हा जो पॉइंट आहे, स्ट्रेट लाईन तुमची, ऑब्व्हियसली तुमच्या काय की स्ट्रेट लाईन तुमची, जिथं बघतोय आपण की भूकंपांचा जो काही प्रभाव आहे, जो इम्पॅक्ट आहे, तो सर्वात आधी पोहोचणार त्या पॉइंटला काय म्हणतोय आपण, त्याला म्हणतो आपण एपिसेंटर भूकंपाचा. काय म्हणतो आपण त्याला, एपिसेंटर, की जिथं भूकंपाचा झटका, भूकंपांच्या लहरीचा झटका सर्वात पहिल्यांदा काय मिळेल की अनुभवायला मिळेल. दोन्ही फॅक्ट्स काय करा की व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण, ऑल नॅचरल अर्थक्वेक्स टेक प्लेस इन द लिथोस्फिअर. एक मिनिट क्लिअर करतो. काय म्हटलं, ऑल नॅचरल अर्थक्वेक्स टेक्स प्लेस इन द लिथोस्फिअर. आता खरं तर हे जे लेअरची नाव आहेत, हे लेअरची नाव पुढे आपण काय करू, डिस्कस करू तुमच्या, त्यावेळेस तुमचं ते क्लिअर होऊन जाईल पुढच्या काही इमेज मध्ये. सध्या लक्षात ठेवा फॅक्ट म्हणून तुमच्या, की अर्थच्या ज्या लेयर्स होत्या त्यांना आपण काय करतो की वेगवेगळी नावं देतोय. त्यामध्ये बघतो आपण की जे अर्थक्वेक जिथं घडतात, म्हणजे जिथं भूकंप घडतात, ते भूकंप नॅचरल भूकंप तुमचे साधारणतः म्हणतो आपण, नॅचरल नैसर्गिक भूकंप ज्या ठिकाणी घडतात, पृथ्वीच्या ज्या लेअर मध्ये करतात, त्या लेअरचं नाव काय, लिथोस्फिअर. फॅक्ट आहे, महत्वाचे आहे, लक्षात ठेवतो, ठीक आहे ना. पुढे म्हणलं आपण, लिथोस्फिअर रेफर्स टू द पोर्शन ऑफ डेप्थ अप टू 200 किलोमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. आता क्लिअर पिक्चर क्लिअर आपलं, की पृथ्वी गोल आहे, ठीक आहे ना. या गोल पृथ्वीपासून तुमच्या काय की, एक मिनिट, खाली 200 किलोमीटर पर्यंतचा हा जो एरिया आहे कुठला बघा, लिथोस्फिअर रेफर्स टू द पोर्शन ऑफ द डेप्थ अप टू 200 किलोमीटर फ्रॉम द सरफेस. म्हणजे काय, पृष्ठभागापासून खाली आपण काय केलं की 200 किलोमीटर पर्यंत गेलो, तर हा जो 200 किलोमीटरचा पूर्ण एरिया आहे, पूर्ण हा जो लेअर आहे, त्या लेअरला काय म्हणतो आपण की लिथोस्फिअर म्हणतोय. आणि आता आपण जे बोललो की प्रामुख्यानं भूकंपाच्या ऍक्टिव्हिटी जिथं घडतात त्या पॉइंटला काय म्हणतो, त्या तुमच्या लिथोस्फिअरला करतील. अन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड सिस्मोग्राफ रेकॉर्ड्स द वेव्स रिचिंग द सरफेस. फार इंटरेस्टिंग, पण महत्वाचं आहे, ही माहिती आपण लक्षात ठेवा, की भूकंपाच्या लहरी ज्यावेळेस काय करतील की त्याच्या एपिसेंटरला पोहोचतील किंवा त्याच्या तुमच्या सरफेसला पोहोचतील, ठीक आहे ना. तर सरफेसला त्या भूकंपाच्या लहरींना रेकॉर्ड करणारं, त्यांची नोंद ठेवणारं जे इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आपल्या, तर सिस्मोग्राफ नाव आहे त्याचं. त्यामुळे हे नाव देखील काय करायचं की प्रॉपरली लक्षात ठेवा. पुढचं महत्वाचं काय आपल्याला तसं आवश्यक नाही तुमचं. पुढे म्हणलं बघा, earthquake waves are basically of two types. फार इंटरेस्टिंग, परत महत्वाचं आहे. आपण काय बेसिक फॅक्ट बघतोय, काय काय म्हणलं आपण तुमचं, जनरली अर्थक्वेक म्हणजे भूकंप कुठे घडतोय, तर पृथ्वीच्या लिथोस्फिअर नावाच्या लेअर मध्ये. पण लिथोस्फिअर कुठं असतो, तर सरफेस पासून खाली 200 किलोमीटर पर्यंत जो एरिया आहे, त्या संपूर्ण तुमचा काय असेल की लिथोस्फिअर असेल. पुढे म्हणलं आपण तुमच्या की सरफेस वरती पोहोचलेले तुमच्या ज्या भूकंप लहरी आहेत त्यांची नोंद ठेवणाऱ्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आपल्या, तर सिस्मोग्राफ आहे तुमचं लक्षात. ठीक आहे, खाली बघतो आपण की अर्थक्वेक वेव्स आर बेसिकली ऑफ टू टाइप्स. म्हणजे काय, भूकंप लहरी ज्या असतात त्या प्रामुख्याने काय की दोन प्रकारच्या असतात. पहिला म्हणतो तुमचा प्रकार, त्याला म्हणतो आपण बॉडी वेव्स. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. भूकंप लहरी दोन प्रकारच्या, पहिला प्रकार कोणता तुमचा, बॉडी वेव्स अँड सरफेस वेव्ह. दुसरा प्रकार तुमचा कोणता आहे, सरफेस वेव्ह. तुमचा कळलं, भूकंप सोपं आहे. भूकंप लहरी दोन प्रकारच्या, पहिला प्रकार कोणता तुमचा, तर बॉडी वेव्स. दुसरा प्रकार तुमचा कोणता आहे, सरफेस वेव्ह. पुढे म्हणजे बघा, बॉडी वेव्स आर जनरेटेड ड्यू टू द रिलीज ऑफ एनर्जी and the focus and move in all direction traveling through the body of the earth. समजले, तो बेसिक मी क्लिअर होतो. बॉडी वेव्ह तुमच्या त्या काय असतात, ही तुमची पृथ्वी आहे. आपण म्हणतो तुमचा की हा तुमचा काय की लिथोस्फिअरचा हा लेअर तुमचा असेल, ठीक आहे ना. आणि मग या लिथोस्फिअरच्या लेअर मध्ये समजा पण इथं काय झालं की भूकंप झाला, म्हणजे तुमचा काय की फोकस एरिया. सो या फोकस एरियामध्ये एनर्जी रिलीज झाल्यामुळं काय होईल की काही वेव्स तयार होतील. आणि ह्या ज्या वेव्स आहेत त्या काय तुमच्या या, एक मिनिट, या अर्थच्या बॉडी मधून ट्रॅव्हल करते अशा, इकडं, त्यानंतर इकडच्या बाजूला, त्यानंतर इकडच्या बाजूला, इकडे पण ट्रॅव्हल करते तुमची, ठीक आहे ना. काय करते ना, अर्थची जी बॉडी आहे त्या बॉडी मधनं त्या वेव्स ट्रॅव्हल करतात. कुठनं ट्रॅव्हल करतात, तर जो फोकस होता कशाचा तुमच्या भूकंपाचा, लिहिलं आहे आपण तुमच्या, वेव्स आर जनरेटेड ड्यू टू द रिलीज ऑफ एनर्जी ऍट द फोकस. म्हटलं फोकस मध्ये जिथं भूकंप ऍक्च्युअली घडतोय तुमचा, तो पृथ्वीच्या आतला भाग तुमचा. आणि तिथून त्या वेव्स तुमच्या काय होत आहेत की पूर्ण पृथ्वीच्या बॉडीमधनं ट्रॅव्हल करतायत. म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय की तर बॉडी वेव्स म्हणतोय आपण त्याला.
समजते? आणि मग सरफेस वेव्स काय असतात, तर जेव्हा या वेव्स काय पोहोचतील तुमच्या सरफेसला पोहोचतील, ठीक आहे ना, त्यावेळेस त्यांची थोडीशी डिरेक्शन चेंज होते आणि त्या सरफेसवरती काय काही हॉरिझॉन्टल तुमच्या अशा चालतील, तुमच्या आडव्या तुमच्या सरफेस चालतील तुमच्या, अशा वेव्स काय म्हणतो आपण की सरफेस वेव्स. नाव म्हणतो तुमच्या की ज्या सरफेस वरनं ट्रॅव्हल करतील त्या काय म्हणतो आपण की सरफेस वेव्स, आणि ज्या खालून ट्रॅव्हल करतील तुमच्या बॉडीने ट्रॅव्हल करतील काय म्हणतो तुमच्या बॉडी वेव्स. आय गेस क्लिअर झालं असेल की भूकंप लहरी दोन प्रकारच्या, बॉडी वेव्स आणि तुमच्या सरफेस वेव्स लक्षात. मग सरफेस वेव्स जे आहेत त्या साधारणतः जो एपिसेंटर असेल, लक्षात घ्या, आता क्लिअर झालं ना, बॉडी वेव्स कुठं तुमचे ट्रॅव्हल करतील, फोकस पासून किंवा हायपोसेंटर पर्यंत ट्रॅव्हल करतील, कशा, थ्रू द बॉडी. आणि ज्या सरफेस वेव्स आहेत त्या काय करतील तुमच्या त्या एपिसेंटर पासून काय करतील तुमच्या पुढे तुमच्या सरफेस वरती ट्रॅव्हल करण्याचं काम करतील, म्हणून त्याला काय म्हणतो आपण की सरफेस वेव्स म्हणतो. आय गेस क्लिअर झालं असेल. पुढे जाऊया आपण. बघा इथे म्हणतो द बॉडी वेव्स interact with the surface rocks and generate new set of waves called surface wave. आपण आता तेच बोलू तुमचे की ज्यावेळेस तुमच्या काही की इथं लक्ष घ्या, इथं आता क्लिअर आहे तुमचं, इथं सेंटर तुमचा फोकस तुमचा होता, ठीक आहे ना, हायपोसेंटर तुमचा फोकस तुमचा, इथं तुमच्या एनर्जी रिलीज झाली, इथून बॉडी वेव्स तुमच्या काय झाली की या सरफेसला पोहोचल्या अशा प्रकारच्या, ठीक आहे ना. ज्यावेळेस तुमच्या बॉडी वेव्स सरफेसला पोहोचतील काय करतील त्या, तर त्या सरफेस रॉक जे असतील, सरफेस रॉक म्हणजे तुमचे इथले जे दगड असतील तुमचे, या दगडांशी काय करतील की रिॲक्ट करतील, त्यांच्याशी त्या काहीतरी आपण की एनर्जी पास करतील त्यांच्यामध्ये, आणि तिथं एनर्जी पास केल्यामुळे तुमचे काय होईल की न्यू सेट ऑफ वेव्स जनरेट करतील. म्हणजे इथं बघतो आपण की इथले जे दगड असतील सरफेसचे त्यांच्यामध्ये एनर्जी पास झाली, आणि इथं बघतो आपण की नवीन तुमचे काय की एक ऊर्जा किंवा तुमची वेव्ह तयार झाली, अशा वेव्हना काय म्हणतो आपण की सरफेस वेव्ह. बरोबर, दीज वेव्स मूव्ह अलॉंग द सरफेस. म्हणजे कळते ना तुमचे की ज्या सरफेस वेव्स तुमच्या असतील त्या काय करतील तुमच्या या सरफेस बरोबर तुमच्या किंवा तुमच्या पृष्ठभागावर तुमच्या काय ट्रॅव्हल करतील, ठीक आहे ना. द वेलॉसिटी ऑफ वेव्स चेंजेस ॲज दे ट्रॅव्हल थ्रू मटेरियल्स. हे फार इंटरेस्टिंग महत्वाची फॅक्ट आहे, लक्षात घ्या. आता आपण ज्या दोन वेव्स विषयी बोलतोय तुमचे, ठीक आहे ना, तर त्या वेव्सची जी वेलॉसिटी आहे ती काय होते, ती थ्रू द मटेरियल्स काय होते की चेंज होते. म्हणजे मटेरियल चेंज झालं की वेलॉसिटी काय होते की चेंज होते. काय होते बघा तुमचं, द डेन्सर द मटेरियल द हायर द वेलॉसिटी. फार इंटरेस्टिंग, फार महत्वाचं, कळलं. ज्या भूकंप लहरी आहेत त्या भूकंप लहरीची असणारी वेलॉसिटी, त्यांचा असणारा जो वेग आहे तो वेग कशानुसार बदलतोय, तर तो त्यांचा वेग जो आहे तो डेन्सिटी नुसार बदलतोय. आणि त्यात काय सांगतोय आपल्याला, तो जेवढी डेन्सिटी म्हणजे घनता, जेवढी घनता जास्त तेवढा वेग काय असणार आहे की जास्त, जेवढी घनता कमी तेवढा वेग काय असणार आहे की कमी. ही फॅक्ट आहे, महत्वाचे, लक्षात ठेवा की भूकंप लहरींचा वेग कशावरती अवलंबून आहे, तर मटेरियलच्या घनतेवरती अवलंबून आहे, डेन्सिटीवरती डिपेंड आहे. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढी त्यामध्ये काय की भूकंप लहरींचा वेग जास्त असणार आहे, जेवढी डेन्सिटी कमी तेवढा भूकंप लहरींचा वेग काय असणार आहे की कमी असणार, ठीक आहे. Their direction also changes as they reflect or refract when coming across materials with different densities. म्हणजे कळते ना की वेगळ्या वेगळ्या डेन्सिटी असणाऱ्या लेयर्स मधनं पास होत असताना काय होते की त्यांची डायरेक्शन देखील चेंज होऊ शकते. कशामुळं, तर रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्ट झाल्यामुळे. कळते ना, आता रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्ट तुमच्या काही की प्रकाशामध्ये कन्सेप्ट आहेत. रिफ्लेक्शन म्हणजे कळते ना की ज्या वेळेस बघतो आपण की हा एक तुमचा सरफेस असेल, याच्यावरती प्रकाश किरण आदळला की तो काय करतो तुमचा आहे त्या पोझिशनला मागे फिरतो, काय म्हणतो आपण की रिफ्लेक्शन. सो असं देखील काही तुमच्या भूकंप लहरींचं होऊ शकतं की ज्यावेळेस तुमचं मटेरियल जे आहे ते फारच लेस डेन्स असेल की ज्यातनं तुमची वेव्ह ट्रॅव्हलच करू शकणार नाही, त्यावेळेस काय करतो ती मागे फिरेल मेबी. आणि दुसरं बघतो आपण की रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे कळते ना की डेन्सिटी चेंज झाली की तुमचा जो पाथ आहे कशाचा, वेव्हचा, तो मे बी असा होता, पण डेन्सिटी चेंज झाल्यावर काय तुमचा तो असा किंवा तुमचा असा काही तुमचा बदलेल. सो दोन्ही गोष्टी घडतील, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करतील की भूकंप लहरी त्यांच्या बाबतीत घडताना दिसतील, ठीक आहे ना. पुढे बघतो आपण, देर आर टू टाइप्स ऑफ बॉडी वेव्स. परत बघा आपण काय म्हणतो, जनरली तुमच्या ज्या भूकंप लहरी आहेत त्या दोन प्रकारचे आहेत. कुठल्या कुठल्या, बॉडी वेव्स आणि सरफेस वेव्स. आता पुन्हा ते काय म्हणतात की बॉडी वेव्स ज्या आहेत त्या पुन्हा काय म्हणतो आपण की दोन प्रकारचे आहेत. दे आर कॉल्ड पी वेव्स अँड एस वेव्स. लक्षात घ्या, समजते. बघा मी परत रिपीट करतो, भूकंप लहरी दोन प्रकारच्या, कुठल्या कुठल्या, बॉडी वेव्स आणि सरफेस वेव्स. दोन्ही आपण डिस्कस केलं तुमचं, ठीक आहे ना. परत म्हणतोय आपण की ज्या बॉडी वेव्स आहेत त्या पुन्हा दोन प्रकारच्या, कुठल्या कुठल्या, तर पी वेव्स आणि एस वेव्स तुमच्या, ठीक आहे ना. पुढे म्हणतो ह्यांच्याविषयी ज्या फॅक्ट्स आहेत ना त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. पी वेव्सच्या काही फॅक्ट्स आणि तुमच्या एस वेव्सच्या काही फॅक्ट्स तुमच्या. बघा, पी वेव्स मूव्ह फास्टर
अँड आर द फर्स्ट टू अराइव्ह ॲट द सरफेस. म्हणजे बघतोय आपण जर आपण प्रायमरी वेव्स म्हणतो, आपण ज्या प्रायमरी वेव्स आहेत किंवा पी वेव्स आहेत त्या थोड्याशा फास्ट मूव्ह करतात, वेगाने चालतात आणि सरफेस वरती पोहोचणाऱ्या त्या काही की पहिल्या असतात. बघा, फोकस जवळ तयार होतील प्रायमरी वेव्स तुमच्या, सेकंडरी वेव्स तुमच्या, पण सरफेस वरती सर्वात पहिल्यांदा कोण पोहोचतील? तुमच्या प्रायमरी वेव्स तुमच्या पोहोचतील. ठीक आहे ना. द पी वेव्स आर सिमिलर टू द साऊंड वेव्स. फार महत्वाचं. प्रायमरी वेव्स ज्या आहेत त्या कशा असतात? त्या साऊंड वेव्स प्रमाणे असतात. दे ट्रॅव्हल थ्रू द गॅसियस, लिक्विड अँड सॉलिड मटेरियल्स. फार महत्वाची गोष्ट तुमच्या. बघा, प्रायमरी वेव्स काय वैशिष्ट्य त्यांचं? पहिली गोष्ट म्हणजे त्या पृष्ठभागावरती पोहोचणाऱ्या काय असतील की पहिल्या वेव्स तुमच्या असतील. ठीक आहे ना, सगळ्यात तुमच्या आधी पोहोचतील. दुसरं महत्वाचं काय तुमचं म्हणलं आपण त्यांचं की त्या ज्या आहेत त्या साऊंड वेव्स प्रमाणे असतील. साऊंड वेव्स काय, तो सायन्सचा पार्ट जो आपण काय केलं की सायन्स याच्यावर डिस्कस केलं. साऊंड वेव्स प्रमाणे असतील म्हणजेच काय, त्या गॅस म्हणजेच वायू, लिक्विड म्हणजेच द्रव आणि सॉलिड म्हणजेच काय की स्थायू, अशा सर्व पदार्थांच्या काय की ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे पास त्या होऊ शकतात. ठीक आहे ना. येस वेव्स अराइव्ह ऍट द सरफेस विथ सम टाइम लॅग. म्हणजे काय, प्रायमरी वेव्स येऊन झाल्यानंतर थोड्या वेळानंतर तुमच्या काय येतील की सेकंडरी वेव्स तुमच्या येतील, त्यांना यायला काही थोडासा वेळ लागतो. दीज आर कॉल्ड सेकंडरी वेव्स. आता बोला तुमच्या. अँड इम्पॉर्टंट फॅक्ट अबाउट एस वेव्स इज दॅट दे कॅन ट्रॅव्हल ओनली थ्रू सॉलिड मटेरियल्स. बघा, परत मी रिपीट करतो. पी वेव्स आणि एस वेव्स डिफरन्स काय? पी वेव्स ज्या आहेत त्या बघतो आपण की सरफेस वरती सगळ्यात आधी पोहोचतात. एस वेव्स ज्या आहेत त्या पी वेव्सच्या नंतर पोहोचतात. पी वेव्स ज्या आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो की त्या साऊंड वेव्स प्रमाणे ट्रॅव्हल करतात. एस वेव्स तुमच्या काय की त्याप्रमाणे ट्रॅव्हल करत नाहीयेत. पी वेव्स ज्या आहेत त्या गॅस, लिक्विड आणि सॉलिड तिन्ही माध्यमातून ट्रॅव्हल करतात. एस वेव्स ज्या आहेत त्या फक्त काय म्हणू आपण तुमच्या फक्त सॉलिड माध्यमातून ट्रॅव्हल करतील, म्हणजेच गॅस आणि लिक्विड माध्यमातून एस वेव्स तुमच्या ट्रॅव्हल करणार नाहीत. दोन्ही फॅक्ट लक्षात ठेवतो. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण. आता काय आवश्यक आपल्याला, इथलं काय आवश्यकता नाहीये. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण. द सरफेस वेव्स आर द लास्ट टू रिपोर्ट ऑन द सिस्मोग्राफ. म्हणजे सिस्मोग्राफ जो असतो त्या सिस्मोग्राफ वरती पोहोचणाऱ्या सगळ्यात शेवटच्या वेव्स तुमच्या कोणत्या असतात? तर त्या सरफेस वेव्स तुमच्या लक्षात ठेवतो. अँड दीज आर मोर डिस्ट्रक्टिव्ह. लक्ष घ्या. म्हणजे पी वेव्स, एस वेव्स ज्याला आपण बॉडी वेव्स म्हणतो आपण, यांच्यापेक्षा डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे सगळ्यात जास्त विध्वंसक, नुकसानकारी कोणते तुमचे असतात की सरफेस वेव्स असतात, ज्या की पृथ्वीच्या सरफेसवरती ट्रॅव्हल करतात. आणि त्यामुळं तुम्हाला आपण बघतोय की बिल्डिंग पडणं किंवा मोठ्या मोठ्या वास्तू पडणं याचं रिझन काय? तुमच्या त्या सरफेस वेव्स लक्षात ठेवा. ठीक आहे ना. दे कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द रॉक्स अँड हेन्स देअर कोलॅप्स स्ट्रक्चर. आता बोला तुमची की बिल्डिंग पाडण्याचं काम तुमच्या प्रॉब्लेम तुमची कोण करतात की सरफेस यूज करतात. तुमचं क्लिअर असेल. फार महत्वाचं आहे या गोष्टी परत रिपीट म्हणून बघा, कारण यांची याच्यावरती एक्झामला डायरेक्टली क्वेश्चन फॉर्म होण्याची काही शक्यता फार जास्त असते. ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. ठीक आहे. दोन पॉईंट फक्त बघा, त्यानंतर हा व्हिडिओ आपण इथेच पॉज करू, म्हणजे थांबू आपण. यातला दुसरा पार्ट कारण मोठा व्हिडिओ आहे तुमचा फार जास्त, यातला हा पार्ट फक्त डिस्कस करू आपण. त्यानंतर आपण करू की हा व्हिडिओ थांबू तुमचा. बघा, प्रोपोगेशन ऑफ द अर्थक्विक वेव्स तुमच्या, म्हणजे अर्थक्विक वेव्स आहेत तुमच्या त्या मीडियम मध्ये, माध्यमामध्ये कशा प्रकारे काय करते की ट्रॅव्हल करतो तुमच्या. एक एक करून बघू. तुमचं पहिलं, पी वेव्स व्हायब्रेट पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ द वेव्ह. दिस एक्झर्ट्स प्रेशर ऑन द मटेरियल इन द डिरेक्शन. म्हणजे काय बघा, प्रायमरी वेव्ह जे आहेत त्या ट्रॅव्हल करताना काय करतात, काय म्हणू आपण तुमच्या, तर जी वेव्हची डिरेक्शन आहे, ठीक आहे ना, त्याच्याशी पॅरलल पॅरलल म्हणजे काय, आता ही तुमची वेव्हची डिरेक्शन तुमची असेल त्याला आपण म्हणतो, याला पॅरलल म्हणजे तुमच्या अशा प्रकारे तुमचे काय की ट्रॅव्हल त्याने केलं पाहिजे. ठीक आहे ना, या प्रकारे तुमचं. ठीक आहे. आणि हे ट्रॅव्हल करताना ते काय करतात तुमच्या की प्रेशर एक्झर्ट करतील. तुम्ही जर साऊंड वेव्हचं स्ट्रक्चर असेल तर साऊंड वेव्स काय बघतो आपण तुमच्या ट्रॅव्हल करताना काय करतात ते, तर अशा प्रकारे बघतो आपण की पॅचेस तयार करतात की इथं थोडासा डेन्स पॅच, नंतर तुमचा काय की एक लाईट पॅच, नंतर तुमचा डेन्स पॅच, नंतर काय की तुमचा लाईट पॅच, अशा प्रकारचे पॅचेस तयार करते तुमचे काय की साऊंड वेव्स ट्रॅव्हल करते. त्याचप्रमाणे तुमची काय की जी प्रायमरी वेव्स आहे ती काय करते की अशा प्रकारे पॅरलल मूव्ह करून तुमची काय करते की पॅचेस तयार तुमची करते. ठीक आहे ना. As a result, it creates density differences in the material. आता बोलू तुमच्या इथे बघा, जिथे इम्पॅक्ट असेल तिथे काय की तुमची डेन्सिटी जास्त असेल, जिथे इम्पॅक्ट अजून पोहोचायचं आहे तिथे काय बघतो आपण की डेन्सिटी तुमची कशी की थोडीशी कमी आहे. पुढे बघतो आपण इम्पॅक्ट तुमचा पुढे गेला, डेन्सिटी तुमची काय की वाढली तुमची. अशा वेळी तुमच्या काही डेन्सिटी डिफरन्स तुमचे क्रिएट काम करून तर पी वेव्ह तुमच्या करते. ठीक आहे ना. पुढे बघतो आपण की ठीक आहे, याची काय गरज आहे तुमच्या
लिडिंग टू स्ट्रेचिंग अँड स्क्विझिंग ऑफ द मटेरियल. बघा पी वेव्स जे आहेत त्या अशा ट्रॅव्हल करत असताना काय करतात तुमच्या, तर जे ज्या मटेरियल मधनं त्या ट्रॅव्हल करतायत त्या मटेरियलचं स्ट्रेचिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रसरण, आणि स्क्विझिंग म्हणजे त्याचं काय की आकुंचन, अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला घडताना दिसतील. ठीक आहे ना. पुढे बघतो आपण यस वेव्स इज परपेंडिक्युलर टू द वेव्ह डिरेक्शन. म्हणजे काय, यस वेव्स ट्रॅव्हल करताना त्या परपेंडिक्युलर म्हणजे कळतं ना वरती खाली तुमच्या या प्रकारे काय करतील की त्या ट्रॅव्हल करतील. ठीक आहे ना. हेन्स दे क्रिएट ट्रफ्स अँड क्रस्ट इन द मटेरियल. म्हणजे ट्रफ म्हणजे हा जो उंचवट आहे त्याला काय म्हणतो आपण ट्रफ्स, आणि जो तुमचा खोलगट आहे त्याला काय म्हणतो आपण की क्रस्ट म्हणतो आपण. ठीक आहे ना. थ्रू विच दे पास. सरफेस वेव्स आर कन्सिडर्ड टू बी द मोस्ट डेंजर. ह्या डिस्कस केलं तुमचं की दोघांचं प्रोपोगेशन बेसिक लक्षात ठेवा. टी वेव्स जे आहेत त्या प्रोपोगेट होत असताना म्हणजे पुढे जात असताना काय करतात, जी वेव्हची डिरेक्शन आहे त्या वेव्हच्या डिरेक्शनला पॅरलल प्रोपोगेट करतात, पॅरलल जातात. आणि पॅरलल जात असल्यामुळे काय करतील ते मटेरियल मध्ये कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच काय तुमच्या स्क्विझिंग, आणि त्यानंतर काय तुमचं तर म्हणतो आपण तुमचं स्ट्रेचिंग म्हणजे तुमचं रिलॅक्सिंग, तुमच्या या दोन्ही गोष्टी घडताना दिसतील. येस वेव्ह जे आहेत त्या ट्रॅव्हल करताना काय करतील तुमच्या वेव्ह प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर तुमच्या असतील. कळते ना. परपेंडिक्युलर करतो ना तुमच्या की ही तुमची डिरेक्शन आहे तर याला काय म्हणू आपण की परपेंडिक्युलर म्हणजे अशा प्रकारची तुमची काय की डिरेक्शन तुमची असेल कोणाची, येस वेव्हची. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे काय करतात ते क्रस्ट आणि ट्रफ तयार करतात तुमचं. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण क्लिअर करतो. हा एक फार इम्पॉर्टंट महत्त्वाचा पॉईंट आहे, तेवढा बघून त्यांनी थांबवतो की इमर्जन्स ऑफ शॅडो झोन. काय इमर्जन्स ऑफ शॅडो झोन. सगळं मी डिस्कशन करत नाही कारण गरज नाहीये, कारण पुढच्या दोन इमेज बघितल्या की तुमचं ते कळून जाईल तुमचं. कळते. शॅडो झोन, शॅडो म्हणजे काय ना सावली. ह्या ज्या प्रायमरी वेव्स आणि सेकंडरी वेव्स आहेत त्या ट्रॅव्हल करत असताना काय करतात की आता ते एक्झाम्पल घेतो तुमचं, एक्झाम्पल घेतो तुमचं पहिलं वेव्ह तुमचं प्रायमरी वेव्हचं. प्रायमरी वेव्हचा की प्रायमरी वेव्हचा शॅडो झोन तुमचा कसा हे लक्षात ठेवा. हे जे दोन अँगल्स आहेत ते दोन्ही अँगल्स तुम्हाला काही की माहिती असणं गरजेचं आहे. पहिला बघतो आपण तुमच्या प्रायमरी वेव्हचा काही की शॅडो झोन. बघा इथं तुमचा काय, इथं तुमचा ऍक्च्युअली भूकंपाचा काही की इम्पॅक्ट आहे, म्हणजेच काय तुमचा असेल हा तुमचा काही की फोकस आहे जिथनं एनर्जी काय की तुमची रिलीज झाली. आता एनर्जी रिलीज झाल्यानंतर बघतो आपण तुमच्या इथं आता फक्त आपण प्रायमरी वेव्ह बघतोय. या डायग्राम मध्ये काय करतो आपण तुमच्या सेकंड वेव्ह बघतोय. तुझ्या प्रायमरी वेव्स आहेत त्या क्रिएट झाल्या, त्या इथून तुमच्या इथे सरफेसला पोहोचल्या, काही तुमच्या या सरफेसला पोहोचल्या, काही तुमच्या या सरफेसला पोहोचल्या. बघतो आपण की त्या कंटिन्यू काही ट्रॅव्हल करतात कारण का डेन्सिटी सेम आहे, मटेरियल सेम आहे तुमचं. आता मात्र बघतोय आपण की इथनं तुमचा एक अँगल दिसतोय आपल्याला 105 डिग्रीचा, म्हणजे इथं तुमची इम्पॅक्ट फोकस तुमचा होता त्या फोकस पासून बघतोय तुमचा की हा 105 डिग्रीचा अँगल आहे, जिथं शेवटची काय पोहोचली तुमची पी वेव्स पोहोचली. आणि पुन्हा बघतो आपण की या साईड पण सेम तुमच्या काय झालं की तुमचा 105 डिग्रीचा अँगल आहे, जिथं शेवटची काय पोहोचली तुमची पी वेव्स पोहोचली. पुन्हा बघतोय आपण 105 डिग्री ते 145 डिग्री इथे काय म्हटले पी वेव्ह शॅडो झोन किंवा नो डायरेक्ट पी वेव्ह, म्हणजे हा जो एरिया आहे या एरियामध्ये एकही प्रायमरी वेव्ह तुमच्या काही की पोहोचत नाहीये. म्हणजे तुमच्या इथे जर एखादा समजा की तुमचं सिस्मोग्राम तुमचा असेल तर तिथं कुठल्याही प्रकारच्या भूकंपाची काही की नोंद होणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे हा तुमचा काय की प्रायमरी वेव्हचा शॅडो झोन आहे, म्हणजेच त्या एरियामध्ये प्रायमरी वेव्ह तुमच्या पोहोचत नाहीत. कुठला एरिया येतो तर एरिया 105 डिग्री ते 145 डिग्री 105 डिग्री टू 145 डिग्री या जो पॅच आहे त्या पॅचला काय म्हणतो आपण प्रायमरी वेव्हचा शॅडो झोन. इकडे पण सेम तुमच्या 105 डिग्री तुमचा 145 डिग्री हा जो एरिया आहे काय म्हणतो आपण तुमच्या परत शॅडो झोन म्हणतो. पुन्हा बघतो आपण 145 डिग्री पासून पुढे दोन्ही ठिकाणी बघतो आपण तुमच्या पुन्हा तुमच्या काय पोहोचतील की प्रायमरी वेव्ह पोहोचतील. लक्षात घ्या. प्रायमरी झोनचा फक्त एकच शॅडो झोन आहे, कोणता तो 105 डिग्री ते 145 डिग्री. अदरवाइज बाकी सगळ्या एरियामध्ये तुमच्या काही प्रायमरी वेव्ह पोहोचतील. इकडे तुमच्या येस वेव्हचा शॅडो झोन काय बघा सेम एपिसेंटर तुमचा फोकस तुमचा हा होता, सेकंडरी वेव्ह तयार झाल्या त्या पण ट्रॅव्हल केल्या आणि बघतो आपण की शेवटची सेकंडरी वेव्ह तुमची कुठे आहे 105 डिग्रीला. इकडची पण तुमची कुठे आहे तुमच्या 105 डिग्रीला. सो बघतोय आपण की 105 डिग्री नंतर पुढं तुम्हाला कुठेही येस वेव्ह बघायला मिळत नाहीत. लक्षात घ्या. समजते. सो सेकंडरी वेव्ह जे असतील त्या सेकंडरी वेव्हचा शॅडो झोन तुमचा काय असेल तर 105 डिग्री पासून पुढे सगळा तुमचा काय की सेकंडरी वेव्हचा शॅडो झोन आहे. प्रायमरी वेव्हचं काय प्रायमरी वेव्ह फक्त तुमच्या 105 डिग्री ते 145 डिग्री एवढाच त्याचा शॅडो झोन आहे. म्हणजेच काय की प्रायमरी वेव्हचा जो एरिया आहे तो ग्रेटर आहे, जास्त आहे.
ते जास्त एरियापर्यंत पसरतात. सेकंडरी वेव्ह तुमचा एरिया कसा थोडासा कमी आहे, त्या कमी कारण का एवढ्याच एरियापर्यंत पोहोचतात. ठीक आहे ना. हा पूर्ण त्यांचा काय की शाडो झोन आहे. या एरियामध्ये आपल्या सेकंडरी वेव्ह काय होत नाही की पोहोचत नाही तुमच्या. यातला अजून एक पार्ट होता तुमची व्होल्कॅनिकचा. तो व्होल्कॅनिकचा पार्ट आपण काय करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे व्ह्यूज असतील ते काय करा की एक्सप्रेस करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचं असेल, तर तुमच्या मित्रांच्या पर्यंत तयारी करण्यासाठी काय करा, हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.